अगर मैं आपसे पूछती हूँ कि इन विट्रो फर्टिलाइजेशन क्या है, तो आई नो कुछ लोगों के दिमाग जो है 2-4 सेकंड ले लेंगे कि एग्जैक्टली ये क्या है जानने में। लेकिन इसके बजाय अगर मैं ये पूछती हूँ कि क्या आपको IVF के बारे में कुछ जानकारी है या फिर IVF शब्द आपने सुना है, तो तुरंत आप यूँ हाँ कहोगे, क्योंकि मुझे नहीं लगता कि दुनिया भर में आज कोई भी ऐसा इंसान होगा जिसने IVF ये शब्द कभी सुना नहीं होगा। बाय द वे IVF का फुल फॉर्म ही इन विट्रो फर्टिलाइजेशन होता है। एंड आज इस बारे में बातें SR पे ढेर सारी होने वाली है, क्योंकि आज वर्ल्ड IVF डे है। 94.3 MyFMच्या हमतोमध्ये आकांक्षा सध्या तुमच्यासोबत आणि वर्ल्ड IVF डेच्या निमित्तानं या शहरातल्या एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशनवरती गप्पा मारण्याकरता आपल्यासोबत आहेत आरोग्यम हॉस्पिटलच्या डॉक्टर शामली सरोदे. हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर शामली सरोदे, आरोग्यम हॉस्पिटल वुमेन्स अँड चिल्ड्रन स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे. येस, आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की IVF नेमकं काय असतं. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी हे एक ऍडव्हान्स्ड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे की ज्यामध्ये आपण स्त्रियांचं बीज, स्त्री बीज ज्याला आपण ओव्हम म्हणतो, आणि पुरुषांचे शुक्राणू म्हणजे स्पर्म हे आपण शरीराबाहेर काढून IVF लॅब मध्ये एका डिश मध्ये रिप्रोडक्शन केलं जातं, म्हणजे फलन केलं जातं. आणि जे तयार होणारे भ्रूण आहे म्हणजे एम्ब्रिओज आहे त्यांना आपण काळजीपूर्वक सिलेक्ट करून स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये ते ट्रान्सफर केले जातात. एखाद्या कपलला वर्षभर नैसर्गिकरित्या प्रयत्न करून सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर योग्य ते कन्सल्टेशन करून आणि काही प्रयत्न करून जर गर्भधारणा झाली नाही तर IVF हा आपण एक शेवटचा पर्याय म्हणून निवडत असतो. ओके, बाय द वे ये IVF आजकल बहुत सुनने में आ रहा है, करेक्ट, लेकिन इसके पीछे ऐसे रीजंस क्या है जानते हैं थोड़ी देर में. 94.3 MyFM के हम तुम में यू आर लिसनिंग टू हम तुम इनिशिएटिव विथ डॉक्टर A कादरी मेंटल हेल्थ केअर सेंटर. स्टे ट्यून. आणि डॉक्टर मला विचारायला आवडेल डेफिनेटली की इनफर्टिलिटीची जी कारणं आहेत मग ती स्त्रियांमध्ये असतील किंवा ती पुरुषांमध्ये असतील, काय आहेत नेमकी लाईफस्टाईल या सगळ्यामध्ये मॅटर करते का किंवा कोणता रोल प्ले करते का? आता हे आपली जी लाईफस्टाईल चालू आहे, सगळे कपल्स पहिले करिअर ओरिएंटेड असतात. लग्न होण्याचे वय सुद्धा आता वाढत चालले आहेत. सर्वात पहिले करिअर आपल्याला निवडायचं असतं, मग त्याच्यानंतर आपल्याला लग्न करायचं असतं आणि त्यानंतर मग बेबी प्लॅन करण्याची ही जी प्रवृत्ती झालेली आहे त्यामुळे व्यंधत्व हे वाढत चाललं आहे. त्यानंतर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे आपण केमिकल्स किंवा सगळ्या ज्या गोष्टी वापरतो, लिपस्टिक वापरतो, पावडर वापरतो किंवा केमिकल्स जे परफ्युम्स वापरतो, ह्या सगळ्या गोष्टींचाही त्याच्यामध्ये काही नक्कीच रोल असावा. त्यानंतर पुरुष वंध्यत्व, शुक्राणूंची संख्या कमी असणं किंवा निकृष्ट गुणवत्तेचे असणं, ह्याच्यासाठी काही वय 40 पेक्षा जास्त असणं किंवा वाढलेलं वजन, बऱ्याच जणांना व्यसनं असतात. आता सध्या जिमचं फॅड सुरू आहे, बरेच जण स्टिरॉइडचा वापर करतात जिम मध्ये किंवा बऱ्याचशा प्रोटीन पावडर्स बाजारामध्ये विकत मिळतात. हे झालं लाईफस्टाईल बद्दल. पण काही आजारही असतात, जसं व्हेरिकोसिल आहे, टेस्टिसवर नसांना सूज येणं वगैरे किंवा टेस्टिक्युलर सर्जरीज झालेल्या असतात. ह्या सगळ्या पुरुषांच्या व्यंधत्वासाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि महिलांसाठी आजकाल अनियमित पाळी असणं किंवा वजन वाढणं किंवा गर्भाशयाचे अस्तर चांगलं नसणं, काही काहींचे ट्यूब्स ओपन नसतात किंवा एंडोमेट्रिओसिस सारखा आजार असतो, अंडे व्यवस्थित बनत नाहीत, जरी बनले तरी फुटत नाहीत, या सगळ्या गोष्टी कारणीभूत असू शकतात. आणि 30% केसेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अनएक्सप्लेन्ड असतात, म्हणजे सगळ्या गोष्टी नॉर्मल असून सुद्धा एखाद्या कपलला गर्भधारणा होत नाही. अशांचा आकडा सुद्धा 30% सध्या आहे. माय गॉड, जो कि बहुत डेंजरस है, करेक्ट. वेल, इसके ऊपर फिर क्या करना चाहिए, टेस्ट करनी चाहिए या फिर प्रिवेंटेबल कुछ चीज़ें हैं, बातें थोड़ी देर में 94.3 MyFM के हम तुम्हें फॉर श्योर करते हैं. आप सुन रहे हैं इस शहर का एकमेव लाइव रेडियो स्टेशन यानी कि 94.3 MyFM एंड फिलहाल MyFM पर हम तुम इनिशिएटिव विथ डॉक्टर A कादरी मेंटल हेल्थ केअर सेंटर. चलो अच्छा सुनते हैं, MyFM सुनते हैं. लग्नाला किती वर्ष झाले याच्या उत्तरानंतर पहिला थॉट जर कोणाच्या डोक्यात येत असेल, 3 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, अरे बापरे, चान्स नाही घेतला का मग अजून, पाळणा कधी हलणार वगैरे गोष्टी येणं फार स्वाभाविक असतं. पण बऱ्याच जणांसाठी आजकल करियर इम्पॉर्टेंट असता. वेल, 94.3 MyFM पर इसीलिए आज के दिन वर्ल्ड IVF डे को लेकर बातें हो रही है, कारण की बऱ्याचशा गोष्टींमुळे बऱ्याचशा गोष्टी पुढे पुढे ढकलल्या जातात आणि मग हे पुढे पुढे ढकलणं कधी कधी आपल्या शरीरावरती एक वेगळा इम्पॅक्ट पण करून जातं.
आपल्या सोबतच सध्या आरोग्यम हॉस्पिटलच्या डॉक्टर श्यामली सरोदे. हे हॉस्पिटल विमेन्स अँड चिल्ड्रन स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. सो डॉक्टर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की लग्नानंतर कोणत्या अशा टेस्ट आहेत ज्या करणं इम्पॉर्टंट असतं आणि ज्यांनी हे क्लिअर होऊ शकेल की आपली सध्याची स्टेज नेमकी काय? मला असं वाटतं की लग्न झालेल्या प्रत्येक कपलने पहिल्यांदा विचार करावा की आपल्याला पुढे कधी बेबीज प्लॅन करायचे आहेत. जर त्यांना लग्नानंतर जर 2 वर्ष किंवा 3 वर्ष थांबायचं असेल तर मला असं वाटतं की योग्य वेळी त्यांनी कन्सल्टेशन करून आधी त्यांच्या काही हॉर्मोनल टेस्ट असतात. फॉर एक्झाम्पल थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन आहे, अँटीम्युलरिन हॉर्मोन्स आहे. तर आपलं वय हे 25 वर्ष वयापेक्षा जास्त असेल आणि आणखीनही 3 ते 4 वर्ष थांबायची जर इच्छा असेल तर ह्या सगळ्या टेस्ट बिफोर हँड करून घ्यायला हव्यात, जेणेकरून आपल्याला आपली फर्टिलिटी कशी आहे या बाबतीत थोडीशी आयडिया येते. आणि त्यानंतर जर त्या व्हॅल्यूज जर काही कमी जास्त असतील तर त्यानुसार योग्य ते कन्सल्टेशन करून डॉक्टर त्या तुम्हाला नक्कीच सल्ला देतील. करेक्ट. यानंतर लाईफस्टाईल सुधारणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येकाने कोणी बारीक असू द्या, जाड असू द्या, पण प्रत्येकाने एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. एक्सरसाइज हा आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आहे. वजन कालांतराने ते कमी होणारच आहे, पण आपली लाईफस्टाईल चांगली ठेवण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये जे एन्डॉर्फिन चांगले हॉर्मोन्स असतात ते रिलीज होण्यासाठी एक अर्धा ते 1 तास तरी व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यानंतर योग्य ते फूड खाणं आवश्यक आहे. न्यूट्रिशियस फूड खाणं आवश्यक आहे. जंक फूड खाल्लं जातं बऱ्याचदा आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स किंवा ड्राय फ्रुट्स यांचा वापर कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बॅलन्स्ड डाएट आणि एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे आणि योग्य ते कन्सल्टेशन घेणं आवश्यक आहे. यस. सो शादी के बाद वाली बात हो गई, लेकिन शादी से पहले भी क्या ऐसी कोई टेस्ट होती है जो हम कर सकते हैं एंड जिससे ये अंदाजा हमें पहले भी आ सकता है? पूछते थोड़ी देर में ये भी सवाल 94.3 MFM के हम तुम में खास, क्योंकि आज हम मना रहे हैं वर्ल्ड IVF डे. सुन रहिएगा हम तुम इनिशिएटिव विद डॉक्टर ए एकादरी मेंटल हेल्थ केयर सेंटर स्टेडियम. देखो यार, कई बार मैंने लोगों को बोलते हुए सुना है कि काश हमारा फ्यूचर दिखता था, कितना अच्छा होता था. हमारा फ्यूचर कई बार दिखाई देता है, सबसे पहले प्रेजेंट में जो भी हम कर रहे हैं उस काम को लेकर, एंड दूसरा कई सारे टेस्ट है जो करने के बाद हमें पता चल सकता है कि किस एज में हम किस हद तक हमारी बॉडी को मेंटेन रख सकते हैं या फिर बॉडी को किस तरीके से मेंटेन करना चाहिए. बस अब हमें सही जगह पे इस चीज के लिए पहुंचना जरूरी है. 94.3 MFM वरती सध्या ऐकता हम तुम आकांक्षा तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकता या शहरातलं एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन म्हणजेच माय FM. आणि माय FM सेलिब्रेट करताय आज वर्ल्ड IVF डे. या निमित्तानं आपल्या सोबत आहेत आरोग्यम हॉस्पिटलच्या डॉक्टर श्यामली सरोदे. आणि डॉक्टर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आफ्टर मॅरेज काय टेस्ट असतील ज्याच्याविषयी आपण थोडा वेळ आधी बोललो, पण लग्नाच्या आधी काही मुली किंवा मुलं काही टेस्ट करू शकतात का ज्याच्यामुळे आपला साधारण बॉडी किती रिस्पॉन्स करतीये, किती वर्षापर्यंत कदाचित सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतील या सगळ्याचा अंदाज आपल्याला येतो? बरोबर. आता जर अनियमित पाळी असेल तर ती आपण जेव्हा वयात येतो म्हणजे मेनार्की आपण अटेन करतो 13-14व्या वर्षी, तेव्हा 1.5 ते 2 वर्ष बऱ्याच मुलींची पाळी अनियमित असते. आपल्या मेंदूचा आणि गर्भपिशवीचा ऍक्सेस डेव्हलप व्हायला त्याला तितका वेळ लागतो. पण जर 16 आणि 17 वर्ष किंवा 18 वर्षाच्या मुलींची पण पाळी जर अनियमित आहे तर त्यांनी लवकरात लवकर दवाखान्यात दाखवायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर गायनेकोलॉजिस्ट त्यांच्या प्रॉपर PCOD प्रोफाईल चेक करून घेतील, सोनोग्राफी करून घेतील. बऱ्याचदा सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवीचा आकार वेगळा आहे हे बऱ्याच पेशंटला अगोदरपासून माहिती असतं. PCOD आहे. तर ह्या प्रत्येक आजाराशी निगडीत काही ना काही टेस्ट ह्या आपल्याला अगोदरच करता येतात. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर अगोदरच काळजीपूर्वक बघत राहिलो किंवा त्याच्याशी निगडीत टेस्ट करून घेतल्या, हॉर्मोनल टेस्ट, PCOS प्रोफाईल किंवा सोनोग्राफी, या सगळ्या जर करून घेतल्या तर मला वाटत नाही की पुढे काही आयुष्यात प्रॉब्लेम यायला पाहिजे. आणि पुरुषांसाठी सुद्धा सांगायचं झालं तर पुरुषांच्या जर काही स्टिरॉइड वापर असेल किंवा वजन वाढलेलं असतील किंवा ह्या सगळ्या टेस्टिक्युलर सर्जरीज झाल्या असतील किंवा त्यांना टेस्टीजवरील नसांना सूज येण्याचा असा काही प्रॉब्लेम जर अगोदरपासून त्यांना माहिती आहे तर त्यांनी एखादा डॉक्टरला भेटून त्यांना स्पर्म काउंट किती आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच सुद्धा चेक करून घेतल्या आणि त्यांच्या काही टेस्ट करून घेतल्या हॉर्मोनल. पुरुषांना सुद्धा थायरॉइड, त्यांचे टेस्टोस्टेरॉन लेवल्स ह्या सगळ्या जर टेस्ट करता आल्या, जर काही इंडिकेशन असतील तर त्यांनी त्या करून घेतला पाहिजे. ओके. सो
इम्पॉर्टंट बातों के बाद अब लास्ट बट नॉट द लिस्ट आय वुड लाईक टू आस्क यू की आपल्याला संपूर्ण शहर सध्या ऐकतं आहे, कारण हे एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन या शहरातलं आहे. तर वर्ल्ड IVF डेच्या निमित्तानं ॲज अ गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला काय मेसेज आपल्या सिटीला द्यायला आवडेल? बऱ्याचदा IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी जेव्हा आपण करायला जातो तेव्हा सगळ्या लोकांची अशी धारणा असते की हो स्त्रीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण सध्याला पुरुषांमध्ये सुद्धा व्यंधत्व येण्याचं प्रमाण हे फार वाढत चाललेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी पुरुष सुद्धा कारणीभूत असू शकतो. त्यामुळे ही जी सामाजिक विचारसरणी आहे की स्त्रियांना जबाबदार पकडणे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आता जागरूक होणं आवश्यक आहे. पुरुषांचे सुद्धा शुक्राणू कमी प्रतीचे किंवा निकृष्ट दर्जाचे असतील तर ते सुद्धा या गोष्टीसाठी कारणीभूत असू शकतात. बऱ्याचदा आता खेड्यापाड्यांमध्ये फर्टिलायझर्स वगैरे वापरले जातात, तर ह्यामुळे सुद्धा गावाकडच्या लोकांचे सुद्धा जेवण आणि ह्या सगळ्या वातावरण जरी चांगलं असतं तरी फर्टिलायझर्सचा वापर होतोय, ह्यामुळे त्यांचे शुक्राणू कमी प्रतीचे बघायला मिळत आहेत आजकाल. त्यामुळे जर आधुनिक टेक्निक आहे आणि सायन्स आहे याच्या मदतीने आपण यशस्वी उपचार करू शकत आहोत. IVF एक ऍडव्हान्स्ड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे आणि ह्याचा वापर करून आपण स्त्री किंवा पुरुष त्या दोघांचेही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो आणि त्यांना एक चांगला गर्भधारणासाठी मदत करू शकतो. तर ह्याच्यासाठी पुरुषही तितकाच जबाबदार असू शकतो आणि स्त्री सुद्धा. व्हेरी वेल सेड डॉक्टर. वेल थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग विद अस. आणि 94.3 माय FM वर याच मैसेज सोबत मैं सुद्धा म्हणती आज टाटा बाय बाय. घर जाने का समय मेरा बिल्कुल पास आ चुका है, लेकिन फिर एक बार बातें मुलाकातें करने चलिए आऊंगे इन बिटवीन 12 to 4 कल के दिन सीधा सिर्फ और सिर्फ 94.3 माय FM पर, यानी शहर के एक मेव लाइव रेडियो स्टेशन पर. आप सुन रहे थे हम तुम इनिशिएटिव विद डॉक्टर AA कादरी, मेंटल हेल्थ केयर सेंटर. चलो.